प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. तर सर्वप्रथम हतरुणातून उठल्यावर आपल्याला काय करायचे? श्रीरामाचं स्तवन करायचे. कारण आपल्या परब्रह्माला, आपल्या गुरुदेव दत्तांना रामाची खूप आवड आहे. आणि राम नामाचा जप प्रभातेमणी जर आपण रामाचं स्मरण केलं तर आपले सद्गुरू काय होणार हो? आपल्यावर प्रसन्न होणार. म्हणून काय करायचं आपल्याला? उठल्या उठल्या नामस्मरण आपण श्रीरामाचं करायचं. आणि श्रीराम हे म्हणायचं 2 अक्षरी राम. याचा जप सर्वात एकदम सरळ आणि सोपा आहे, है ना. तर आपण आज्ञेप्रमाणे, है ना, स्वारींच्या आज्ञेप्रमाणे आपल्या आचरणामध्ये ह्या गोष्टी काय करायच्या आहेत? आपल्याला आणायच्या आहेत, है ना. नंतर काय करायचे आपल्याला? प्रार्थनेचा भाग घ्यायचा आहे. जे नवीन आहेत त्यांना वाचन करून तुम्ही करू शकता. आणि जे वारंवार वाचून त्यांचं जे पाठांतर झालेलं आहे, त्यांचं तोंडपाठ आहे, है ना. जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर उत्तमाची उपासनेमध्ये जर तुम्ही प्रार्थनेचा भाग घेता तर तुमचं 4-5 दिवसातच ते काय होणार आहे? पाठ होणार आहे, है ना. लोकांचं ऐकूनसुद्धा पाठ होते. तुम्ही वाचन करून जर तुमचं पाठ होत नाही याचा अर्थ तुमची उपासना उत्तमाची नाही. ठीक आहे. तर मनापासून सगळं तुम्ही जर ऐकलं, वाचलं तर तुमच्या ह्या गोष्टी आचरणामध्ये ॲटोमॅटिक येणार, है ना. म्हणून उठल्या उठल्या प्रार्थनेचा काय करायचा? आपल्याला भाग घ्यायचा आहे. नंतर मंगलाचरण घ्यायचे. मंगलाचरण सकाळ आणि संध्याकाळ घ्यायचे. तर मंगलाचरण, मंगल असं आचरण, है ना. आपलं आचरण मंगलाचरण जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ घेता तर तुमच्या आचरणामध्ये बदल होणार. हे, है ना, म्हणजे हे खरंच आहे. ठीक आहे. तर ह्यात मंगलाचरण तुम्ही सकाळ संध्याकाळ केल्यावर तुमच्या आचरणामध्ये सद्गुरू काय करणार आहेत? बदल करणार आहे. जर तुम्ही चांगले आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला उत्तमाचं करणार आहे. आणि जर तुमच्यात काही चुका आहे, तुम्ही व्यवस्थित म्हणजे जे पण आहे तुमच्यात काही कमतरता, ते तुमचे मंगलाचरण दोन्ही टाईम वाचल्याने, ऐकल्याने तुमचं काय होणार आहे हो? बदल होणार आहे तुमच्या आचरणात, है ना. असं आहे हे मंगलाचरण. मंगलाचरणाचं महत्त्व खूप आहे. आता अलीकडे तर ना मंगलाचरण 3 टाईम करायला सांगितलं आहे दासाला. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. इतकं मंगलाचरणचं महत्त्व आहे. कारण लोक आचरणातच येत नाहीत हो, आज्ञेमध्येच येत नाहीत, है ना. मुलांनी आईच्या आज्ञेमध्ये राहायला पाहिजे, गुरुजनांच्या आज्ञेमध्ये राहायला पाहिजे, है ना. प्रत्येकजण हे जर कोणाच्या ना कोणाच्या आज्ञेमध्ये जर असेल ना तर तो उत्तमाचा एक समाजामध्ये जगण्यासाठी नागरिक होऊ शकतो, है ना. नंतर ना तुम्हाला चालू सुमास आहे, तुमचा स्मरणिका आहे, है ना. आणि परत नंतरनं श्री सद्गुरू चरित्र अध्यायामधील जे आपल्या चॅनलवर अपलोड आपण केलेले आहेत, ओव्या आहेत, 4-4 ओव्या आहेत, कुठे 2-2 आहेत, है ना. नित्यनेमाने जर तुम्ही वळीने पहिल्यापासून आपला अध्याय आता नवीन चालू झालेला आहे. ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी ऐकलं तरी त्यांचं उपासना घडली जाईल, है ना. आणि ज्यांना वाचायला येतं त्यांनी तर कधीही ऐकायचं. यात व्हिडिओ यूट्यूबचं ते ऐकायची तुम्हाला गरजच नाही आहे. मग तुमचं ग्रंथ उघडायचं आहे. जर तुम्ही मोकळ्या आहे, दिवसभर तुम्हाला वेळ आहे भरपूर, तर घरात बसल्या बसल्या तुम्ही काय करायचं हो? वाचनाचा भाग करायचा आपला स्वतःचा, है ना. आणि जे वयोवृद्ध आहे, जे शिकलेले नाही आहे, त्यांनी आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, तर ते ऐकायचं आहे तुम्हाला. नुसतं ऐकायचं तर तेवढं करा, है ना. बसल्या बसल्या तुम्हाला फक्त नसतं फोनमध्ये सगळं काही सद्गुरू द्यायला लागले म्हणजे किती उत्तमाचे दास असताना तुम्ही, है ना. काय महत्भाग्य असेल बघा की आता ह्या इलेक्ट्रॉनिकच्या जमान्यामध्ये की तुम्हाला असं म्हणजे कुठल्या गोष्टीचं काय म्हणजे कष्ट नाही आहे, है ना. गृहिणींना कपडे धुताना कष्ट नाही आहे, मशीनमध्ये धुतात, है ना. जेवण बनवायचं सुद्धा आजकाल हे नाही आहे, त्याच्या पण काही मशिनरी निघल्या आहेत, चपात्या लाटायच्या, ओव्हन आहे, बऱ्याच गोष्टी म्हणजे सगळ्या काय झालेल्या आहेत, ह्या सोयीस्कर झालेल्या आहेत. ज्या ह्या बायका होत्या त्या प्रत्येक गोष्ट पीठ दळण्यापासून सगळ्या कामाला करताना सगळ्याला कष्टच असायचं त्यांना, है ना. तर आपल्याकडं आता ह्या नवीन आपल्या ह्या कलियुगामध्ये अशा उपलब्ध आहेत सगळ्या जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे गृहिणींना, तर नुसता आरामच आराम आहे, त्यांच्याकडे वेळ आहे, है ना. तर तुम्ही तुमचा वेळ काय करायचा आहे हो? उपासना करून त्याच्यामध्ये तुमचा वेळ सद्गुरूंना द्यायचा आहे 1 ते 2 तास, है ना. किती हो? फक्त 1 ते 2 तास.
बाकीचा वेळ तर तुम्ही करतायच मग घरातलं काम करून, बाकीची तुम्हाला भरपूर टाईम आहे तुमच्यासाठी, है ना. चालू समास हा सोमवार ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपला हा भाग आपला चेंज होतो, है ना. जे लोक बैठकीतील आठवड्यातील 3-4 वारा दिवशी, या आता सगळेच वारा दिवशी बैठकीचे वार आहेत, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा चालू समास बदलायचा आहे. आठवडाभर तो वाचून नंतर न परतनं आठवड्याला तो भाग तुम्हाला, तर अशा प्रकारे तुम्हाला, है ना, स्वारींची आज्ञा घेऊन तुमच्या दिवसभराचा मेन्यू जो आहे, है ना, सगळं त्यांनी दिलेलं आहे. उपासना कशी करायची, किती टाईम करायची, स्मरणिका किती करायची, है ना. तर स्मरण हे तर मनामध्ये सतत करायचंच आहे, पण काय होतं, मनामध्ये गेलेलं स्मरण तुमच्या 7 स्मरणिका झाले हे काही सिद्ध होत नाही. त्यामुळे, है ना, तर तुम्ही स्मरणिका तुमच्याकडे असेल तर त्याचं काय करायचं, तुम्हाला सद्गुरूंच्या नावाचं नामस्मरण करायचं आहे. कोणतं नामस्मरण करायचं हो तुम्हाला? ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर ह्या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही आपल्या स्वारींचं नामस्मरण करायचं आहे, है ना. आपल्या गुरुदेव दत्तांची नावं किती आहेत हो. श्री समर्थ, स्वामी समर्थ, स्वारी, नाना, गुरुदेव दत्त, है ना. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगीदास पाळू, है ना. किती कृपाळू आहे आणि किती बघा आपलं भाग्य चांगलं आहे की आपण स्वारींच्या शरणागत आहे, है ना. एक चांगला गुरु भेटणं आयुष्यामध्ये, आणि गुरूंची जर आपल्याला साथ असेल तर आपल्या जीवनाची वाटचाल ही चांगलीच ठरणार आहे. हे दासाला जर कळलं आणि ते आचरणात जर त्यांनी आणलं आणि आपल्या स्वारींची जर त्यांनी स्तुती केली, किंमत केली, आणि वेळच्या वेळी त्यांना कळालं की खरा गुरु हा कोण आहे, तर त्यांच्या जीवनाचं सार्थकच होणार, है ना. आपण हे पारिवारिक जे सुख घेतो हे जे आहे मोहमाया, ते तर आहेच हो. संसार तर करायचाच आहे, है ना. तर संसार सुखाचा होण्यासाठी जर स्वारींची तुम्हाला नामस्मरणाची, उपासनेची जर जोड असेल तर तुमच्या जीवनामध्ये कधीही कुठलेही अडथळे येणार नाही, है ना. तर कधीही तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही कमी पडणार नाही. स्वारींचा दास हा पहिला कसा होता हो? असुशिक्षित, न शिकलेला, आणि नंतर तो स्मरणात, उपासनेत आला, आचरणात आला. नंतरनं त्याचं बोलणं, त्याचं सर्व गोष्टी किती उत्तमाच्या करून दिले तो स्वारींनी त्यांना, है ना. उपासनेच्या शेवटी नंतर श्रीमणाच्या श्लोकाचा भाग येतो, है ना. ज्या वेळेला आपली 7 भागाची उपासना 7व्या वेळेस, त्यावेळेला आपण काय करतो, श्रीमणाच्या श्लोकमध्ये, है ना. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंत आनंद या राघवाचा. अशा प्रकारे पहिला भाग हा ही ओवी म्हणून, नंतरच्या 2 मधल्या ओव्या म्हणून, लास्टला आपल्याला काय म्हणायचं हो, ज्या ज्या स्थळी हे मंजाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही, है ना. आकाशात पतित यथा गच्छामी, सर्व देव नमस्कारम, है ना. याणी काणीचं पापाणी जन्मांतरचं कृतानी, ताणी ताणी विनयशंती प्रदक्षिणे पदे पदे, असे म्हणून स्वतःला 3 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि स्वारींना, आपल्या गुरुदेव दत्तांना नमस्कार करायचा आहे, है ना. तर बघा, है ना, तर किती ह्यातच राहायचं आहे तुम्हाला सतत. कोणी पाहुणा आला, ही इकडं चल म्हणले, ते तिकडं चल म्हणले, ह्या मोहामध्ये तुम्हाला अडकायचं नाही, ठीक आहे. तुमचं अजून डोकं चक्रमच होणार आहे, कुठं गेला इकडं तिकडं. जे आहे आपल्या घरात, जिथं तुम्ही स्थायिक आहे एकाच ठिकाणी, मला ठेव स्वारी, आणि सतत उपासना आणि आचरणात ठेव, बस हेच मागणं आपल्या स्वारींना करायचं आहे. मागणंसुद्धा करायचं नाही आहे, है ना. फक्त तू धरलेला हात माझा, हा तू माझा कधीही सोडू नको, हे जर तुम्ही मागितलं तर स्वारी मग बाकीचं कार्य ते
सर्व काही आपले पारे पाडतील आणि काय द्यायचं सगळंच ते देतील आपल्याला. आपल्या बुद्धीमध्ये बदल देतील, आपल्या आचरणामध्ये बदल देतील, आपल्या स्वभावामध्ये बदल देतील. कोणाला काय बोलायचं, किती बोलायचं, कसं बोलायचं हे सुद्धा ते सगळं काय करतील, शिकवतील. ॲटोमॅटिक तुमच्यामध्ये सर्व ह्या गोष्टी काय होणार, समावेश होणार आहे, होणारच होणार. जर तुमचा विश्वास जर हा उत्तमाचा एकदम अटूट असेल तर बघा तुमचं कोणी काहीच वाकडं करू शकणार नाही. ज्या दासाला स्वामींची सद्गुरूंची जर साथ असेल तर त्याचा काहीही होणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे समर्थ श्री स्वामी समर्थांचं वाक्य आहे, है ना. किती सुंदर हे वाक्य आहे, है ना. कारण जो समर्थ रामदास स्वामी या आपल्या श्री स्वामी समर्थांची जे सेवा करतात ते जर विश्वास ठेवतात तर अविश्वास दाखवायचा नाही. तर ते म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, है ना. असे हे वाक्य त्यांचे आहे, है ना. तर तुम्ही सद्गुरूंच्या बैठकीत जाता, या उपासना करता, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी लागू आहे. त्यांचे काही वेगळे नियम आहे पण आहेत रूप एकच आहे. त्याच देवाच्या भक्तीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, नामस्मरण करायचे, त्यांची उपासना करायची आहे उत्तमाचे. आणि उपासनेच्या शेवटी जर जमलं तर दररोज जर जमलं तर चांगलीच गोष्ट आहे. सकाळ संध्याकाळ श्री गुरुदेव दत्तांची एक गणपतीची आरती, है ना. गणपतीला हे सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे बघा, है ना. त्याही कार्यामध्ये विघ्नहर्त्याचं पूजा करूनच कार्य सुरू करतात, है ना. तर आपण गणपतीला प्रथम स्थान द्यायचं, आरती करायची, नंतर ना आपला जो आपला आवडता देव आहे त्यांची आरती करून काय करायचं, संपन्न करायचं. शक्यतो गुरुवारी तर करा, इतर वेळेला नाही जमलं तरी ठीक आहे, उपासनेत राहा. आणि गुरुवारी ही दत्तात्रेय भगवानची सकाळ संध्याकाळ ही 2 टाईम आरती तेवढी करा, है ना. जर तुम्हाला जमलं, जर गाईला तुम्ही नैवेद्यसुद्धा देऊ शकता गुरुवारच्या दिवशी. आपल्या दत्तात्रेय भगवानला गाई आणि कुत्र्यांचा फार त्यांच्या जवळच आहे बघा. म्हणजे त्याचं किती महत्त्व आहे, काय आहे ते सगळं तुम्ही नंतरच्या भागात मी सांगेन तुम्हाला. गरजच नाही आहे, सगळं माहिती दासाला, है ना. बरोबर आहे ना. तर कमेंटमध्ये जे सद्गुरूंच्या बैठकीमधले आहेत, जे दत्तगुरूंना मानतात ते, जे सद्गुरू असं हे लिहा, है ना. हो, माझा खूप विश्वास आहे स्वारींवर, हो मला प्रसिद्धी आली आहे, असे कमेंट करा, ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.